हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. आणि आज मी बोलतीये ते आमच्या ग्रुपबद्दल की आमचा जो सिंगल स्ट्रॉंग मदर्सचा ग्रुप आहे त्या ग्रुपची जी ग्रोथ आहे ती खूप छान होत आहे. मेंबर्स वाढत आहेत ह्याचं सुख नाही आहे किंवा यामध्ये काही खुशी नाही आहे. मेंबर्स वाढायला नाही पाहिजे. जे आम्ही दुःख भोगतोय किंवा आम्ही ते दुःख सहन करतोय ते कोणाच्या वाटी नाही यायला पाहिजे. ॲट प्रेझेंट आता जो आमचा महाराष्ट्राचा सिंगल स्ट्रॉंग मदरचा ग्रुप आहे नियर अबाउट 60 मेंबर्स झालेले आहेत त्याच्यामध्ये. आणि मी सांगते तुम्हाला की मी जेव्हा यूट्यूब जॉईन केलं म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ मी कसे सुरू केले तर तुम्हाला माहिती आहे की काही व्हिडिओ बघून लाईक सुप्रियाचे व्हिडिओ, सोनालीचे व्हिडिओ, रुपाली म्हणून एक आहे तिचे व्हिडिओ बघून मी पण म्हटलं की आपण पण हे व्हिडिओ करू शकतो. मग मी तसे व्हिडिओ टाकले आणि मग नंतर जसं जसं मी टाकत गेले किंवा मी त्याच्यावर कॅप्शन लिहित गेले की कसं लाईफ जगते किंवा काय, तर ते वाचून मला अशा कमेंट यायच्या की ताई तुम्ही खूप स्ट्रॉंग मदर आहात किंवा तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात ताई, खूप छान लाईफ जगता. ॲक्च्युली जे यूट्यूबचे कमेंट आहेत ना त्यांनी मजबूर केलं की तुम्ही आणखीन स्ट्रॉंग बना. आणि मग मी माझ्यावर स्वतःवर खूप काम करायला लागले आणि मी खरंच म्हणजे जे काही माझी कंडिशन होती तेव्हा त्या कंडिशनमधनं मी स्वतःला खूप स्ट्रॉंगली बाहेर काढलं. दुःख तर आहे त्याच्याबद्दल काही डाऊट नाही की आता आपण पुढे जातोय म्हणून दुःख कमी होते असं नाही. फक्त ते दुःख सहन करण्याची शक्ती वाढते हे मी तुम्हाला नेहमी सांगत आली आहे. आता आमच्या ग्रुपमध्ये अशा काही सिंगल मदर आहेत की त्यांच्यासोबत ही घटना रिसेंटली घडली आहे. कोणासोबत 6 महिने, 8 महिने, 10 महिने, 11 महिने, वर्ष होत आलंय अशा आहेत. आता बागेशला जाऊन 1 डिसेंबर 2024ला 2 वर्ष होतील. सो जसं आपण पुढे जाऊ तसं दुःख सहन करण्याची कॅपॅसिटी वाढते. तर ते जे दुःख आहे जीवनसाथी खोण्याचं ते लाईफ टाईम असणार आहे. त्याच्याबद्दल कोणी काही न बोललेलंच बरं की ते दुःख किती आहे आणि काय आहे. सो मला बोलायचं आमच्या ग्रुपबद्दल. एवढ्या मेंबर्स जॉईन झालेले आहेत आणि बोलतात सगळ्याजणी एकमेकींशी आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. खूप मोटिवेशन मिळतं एकमेकींकडे. त्यांचे स्टेटस, मेसेज आणि सगळं काही खूप मोटिवेशन देणारं असतं एकमेकींना. आणि काही मेंबर्स अशा आहेत की ज्या खूप म्हणजे लहान आहेत पण आम्ही त्यांच्याकडनं शिकतो. लाईक आशू आहे, आचल आहे, भाग्यश्री आहे, अजून कोण छोट्या छोट्या म्हणजे पियू आहे. 2 पियू आहेत आमच्याच्यामध्ये. एक पियू वेजापूरची, एक पियू पुण्याची आहे, स्वाती आहेत. इतक्या म्हणजे छोट्या छोट्या आहेत आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत आणि खूप कमी संसार केला त्यांनी तरी पण त्यांचं जे प्रेम आहे नवऱ्याबद्दल आणि जे रिस्पेक्ट आहे आणि ज्या जिद्दीने ज्या जगतायत त्यांच्या लेकरासाठी ते खरंच खूप म्हणजे नावाजण्यासारखं आहे. आणि सगळ्याच यूट्यूबर नाही आहेत किंवा सगळ्याच इंस्टाग्रामवर नाही आहेत म्हणून तुम्हाला त्या सगळ्याजणी दिसणार नाहीत. फक्त त्यांची नावं म्हणा किंवा आम्ही जेव्हा व्हिडिओ करू, जेव्हा आम्ही भेटू तेव्हा त्या तुम्हाला नक्कीच भेटतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची ही आहे की आमच्या ग्रुपमध्ये ज्या कोणी असू त्या आता हार नाही मानत. म्हणजे लाईफमध्ये जगायला शिकल्यात त्या. आणि खूप छान वाटतं की अशा म्हणजे मुली एवढ्या खचल्या होत्या पण काही आम्ही एकजूट एकीने एकत्र आलो आणि आम्ही भेटलो आणि आम्ही आता एकमेकींकडे बघून चांगलं जगतोय. मी जेव्हा यूट्यूब सुरू केलं तेव्हा मी फक्त एक आपल्याला चांगलं वाटावं म्हणून व्हिडिओ टाकत होते. पण जेव्हा कळलं की नाही बाबा आपल्यामुळं काही व्यक्ती मोटिवेशन घेत आहेत आणि चांगलं लाईफ जगतायत तेव्हा मी टोटली माझ्या बोलण्याचा वे म्हणा किंवा मला जे काही सांगायचं किंवा मी जे बोलते ते त्यांच्या मनातलं असतं असं त्या नेहमी सांगतात. तर माझ्या कमेंट तुम्ही वाचून बघू शकता की मी जेव्हा व्हिडिओ टाकते तेव्हा त्यांचे सगळ्यांचे कमेंट असतात की बरोबर आहे ताई, आम्हाला असंच वाटतं, हे असंच आहे. आणि छान वाटतं की आपण म्हणजे बोलणं सगळ्यांचंच हेच आहे. फक्त मी बोलते पण शब्द हे सगळे आमच्या ग्रुपचे आहेत की सगळ्यांना हेच वाटतं आणि त्या अशाच म्हणजे हार नाही मानायची हे आम्ही ठरवलेलं आहे. आणि खूप असं काय म्हणतायत लाईफ खूप वेगळ्या वळणावर आलेली आहे. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये जेवढ्या पण होत्या आहेत त्या अशा खूप छान लाईफ जगलेल्या आहेत नवऱ्यासोबत आणि खूप छान बॉन्डिंग आहे प्रत्येकीचं. असं कोणाचंच नाही की नवऱ्याबरोबर जमत नव्हतं किंवा काय. म्हणजे अतिप्रेम, खूप जास्त प्रेम एकमेकांवर. आणि तशाच जोड्या सगळ्या आता म्हणजे पती नाही आहेत अशाच लेडीज आहेत सगळ्या. जीवातला जीव असणारे जे जीवनसाथी होते ते नाही आहेत. तर विचार करा तुम्ही की ती व्यक्ती, ती स्त्री
काय लेवलचं दुःख सहन करून जगत असेल तर का जगतीये, तर लेकरांसाठी. बस एवढं एकच उत्तर आहे. बाकी जीवनाचा पर्पज काहीच नाही आहे. लेकरू आणि त्यांच्यासाठी असलेलं आमचं प्रेम. आणि आम्ही झालो सिंगल मदर, पण आम्ही खूप स्ट्रॉंग सिंगल मदर आहोत आता. आणि वाईफ तर आम्ही प्राऊड वाईफ आहोतच सगळ्याजणी. पण आता सध्या जे मेन रिलेशन आहे किंवा जे आम्हाला मेन ड्युटी आमची करायची आहे ती आहे आईचं. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की आमचं जे ग्रुप आहे तो खूप असं कनेक्टेड आहे. आता एकीने एक स्टेटस टाकलं समजा एखाद्याचं, काल आता युक्तीच्या बहिणीने 16 सोमवारचं उद्यापन केलं तर खूप छान वाटलं. युक्तीला पण सेम मान दिला सगळ्यांसारखा, सेम तिच्या दिदीने सेम सगळ्यांसारखं तिला केलं. किती छान वाटतं ना. म्हणजे खरंच आपल्या घरचे आपली खूप समजून घेतात. लाईक मी परळीला गेले होते आत्ता, माझ्या दोन्ही बहिणींनी मला जे काही ट्रीट केलं, म्हणजे छोटीशीच गोष्ट आहे. जसं की मी काल स्टेटसवर बोलले होते की ह्याची दिस इज कुंकू, ही छोटंसं चुटकीभर कुंकू असतं, पण त्याचं खूप महत्त्व आहे. आणि त्याला ते का लावायचं किंवा ते का पाहिजे, त्यासाठी आमचा का अट्टहास आहे की आम्हाला ते का लावायचं. कारण ते आमचं एक ओळख आहे, अस्तित्व आहे की आम्ही कोणाची तरी बायको आहोत म्हणून. आणि ते मी लिहिलं होतं आणि ते सगळ्यांना खूप खूप आवडलं. मी तुम्हाला ते पिक्चर एडिट करेल ह्या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांनी ते स्क्रीनशॉट घेऊन सगळ्यांच्या स्टेटसवर ते दिसतंय. आणि म्हणजे एवढी एकी आहे आमच्या ग्रुपमध्ये, एवढं ग्रुप आमचा स्ट्रॉंग बनतोय. तुम्हाला तर माहिती आहे, अर्धे मेंबर्स तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. आता न्यू मेंबर्स तुम्हाला कळतील जानेवारीमध्ये. नक्कीच जानेवारीमध्ये खूप मोठा प्रोग्राम आहे आमचा. आणि मला ना खूप कमेंट येतात की ताई मला ग्रुपमध्ये ॲड करा. पण ना ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी ज्यांना कोणाला ग्रुपमध्ये, लाईक सविता ताई म्हणून एक मेसेज करतात आणि आणखीन कोणीतरी काल मेसेज केला होता की ग्रुपमध्ये ॲड करा. पण ताई तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड आम्ही करणार आणि तुम्ही आमचाच मेंबर आहात. फक्त ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि आम्ही जे नंबर्स घेतो ना ते सगळ्यांचे इंस्टाग्राम थ्रू घेतो. मग तुमचं जर इंस्टाग्राम अकाउंट नसेल तर तुम्ही कृपया अकाउंट काढा आणि पोहोचवा तुमचा नंबर आमच्यापर्यंत. आम्ही तुम्हाला नक्कीच ग्रुपमध्ये ॲड करू. खूप मेसेज येतात की मी पण सिंगल मदर आहे, मला पण ॲड करा. तुम्हाला नक्कीच आम्ही ॲड करू. आणि मला म्हणजे हे सांगायचं, आमच्या ग्रुपच्या तर्फे सांगायचं की आपला ग्रुप हा महाराष्ट्राचा ग्रुप आहे. सगळ्या महाराष्ट्राच्या सिंगल मदर ग्रुपमध्ये येऊ शकतात आणि मोटिवेशननी जगू शकतात. सो कृपया फक्त ज्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचे त्यांनी फक्त इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुमचं नंबर टाका, नाव टाका, तुमचे काही फोटो व्हिडिओ आम्हाला दाखवा, शेअर करा. आम्ही नेहमी ग्रुपमध्ये ॲड करताना आम्ही एकमेकींना विचारतो, मग काही रिप्लाय येतात, हो ॲड करा, मग आम्ही ॲड करतो. आणि अशा प्रकारे ग्रुप वाढतोय ह्याचं कौतुक नाही आहे किंवा हे काय असं प्राऊड फिलिंग नाही आहे. ॲक्च्युली ही खूप म्हणजे आमच्यासारख्या स्त्रियांना जगणं खूप अवघड आहे लाईफमध्ये. असं कोणाबरोबर नाही व्हायला पाहिजे कधीच. त्यांचं जीवनसाथी त्यांच्यापासून दूर कधीच नाही जायला पाहिजे. पण नसीब कुछ नहीं कर सकते. सो सांगायची गोष्ट हीच होती की ग्रुप आमचा स्ट्रॉंग होतोय आणि ग्रुपमधले मेंबर्स खूप स्ट्रॉंग होत आहेत की ज्या लहान आहेत त्या पण खूप छान जगतायत. आणि सगळ्यांना आमच्या ग्रुप मेंबरला धन्यवाद की जे की आपल्या ग्रुपला सक्सेस किंवा आपल्या ग्रुपमधल्या व्यक्तींना मोटिवेशन करण्यासाठी मदत करतात. आणि आणखीन काय सांगू. सो जानेवारीमध्ये प्रोग्राम होणार आहे नांदेडला. सो ज्यांनाही यायचं आहे त्यांनी कृपया इंस्टाग्राम थ्रू मला किंवा माधुरीला किंवा सुप्रियाला किंवा सारिकाला किंवा अजून कोण आहे सोशल, स्नेहाला, आशूला, कोणालाही मेसेज करा की आम्हाला प्लीज ग्रुपमध्ये ॲड करा. त्या तुमच्या मेसेजची लगेच दखल घेतली जाते आणि लगेच मेसेज टाकला जातो ग्रुपमध्ये. तर तुम्ही यापैकी कुठल्याही, आता मला का नाही टाकू शकत आहे तुम्ही मेसेज, म्हणजे माझं जे कमेंट सेक्शन आहे ते ऑफ आहे, त्याच्यामुळे तुमचे मेसेज माझ्यापर्यंत नाही येणार. त्यामुळे ज्यांचे कमेंट ऑन आहेत त्यांना तुम्ही करा किंवा तुम्ही मेसेज करा आणि कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा नक्की. तर आणि आणखी एक मी सांगू इच्छिते की ज्यांचं अकाउंट नाही आहे किंवा जे कमेंट पण करू शकत नाही किंवा इंस्टाग्राम अकाउंट नाही, तर माझे काही व्हिडिओ आहेत, माझ्या ऑफिसचे व्हिडिओ आहेत की ज्यामध्ये माझ्या ऑफिसचा नंबर आहे. तर मी तुम्हाला एवढी परमिशन देते की तुम्ही त्या ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तो नंबर माझा ऑफिस बॉय जो माझ्यासोबत ऑफिसमध्ये जॉब करतो नितीन, त्याच्याकडे असतो. त्याला तुम्ही बोला की असं यूट्यूबवरनं स्वप्नाताईचे व्हिडिओ बघून आम्हाला ग्रुपमध्ये ॲड व्हायचे, तर मग नितीन मला फोन देईल आणि मग मी तुम्हाला बोलेल. तर ही एवढी एक सुविधा आपण करू शकतो कारण की आपण ठरवलंच आहे की सिंगल मदर्सला स्ट्रॉंग बनवायचं आहे.
सो तुम्ही ते करा की माझ्या ऑफिसचे व्हिडिओ, आता मी नंबर तर इथं काही सांगत नाही तुम्हाला, तर तुम्ही ते नंबर काही व्हिडिओजमध्ये आहे ते तुम्ही सर्च करा आणि तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. कारण की बऱ्याच जणांनी असं केलं आहे म्हणून मला ती आयडिया सुचली की तुम्हाला सांगावं. सो थँक्स फॉर लिसनिंग आणि बाय. काही कमेंट्स खूप सुंदर येतात आणि ते ऐकून एक दिवस खरंच मी कमेंट वाचून दाखवेल तुम्हाला की किती सुंदर आणि मोटिवेशनल कमेंट येतात तुम्हाला. की बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.